हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ। मी दीपाली। माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मी एक मोठी चूक केलेली आहे, ती आजपर्यंत मी पश्चाताप करत आहे। ती काय मोठी चूक आहे ना, तुम्हाला पुढे जाऊन सांगते। पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि तुमचं म्हणणं काय आहे ते नक्की मला कमेंटद्वारे सांगा। सकाळी इथं ना चहा ठेवत होते, माझं आंघोळ झालं ते बाकीच्यांचं सगळं चहा नाश्ता झाला होता, फक्त मी श्रद्धा आणि वरद हे तिघंच चहा पिणार होते। बाकी आराध्या, आमची सासूबाई, आमचे अहो सगळेजण ना चहा पिलं होतं। तिघांसाठी चहा असं गाळून घेतला, नंतर ना मस्त असं बसून निवांत चहा प्यावं म्हणलं। निवांत आपल्याला बसायला भेटतच नाही, सकाळचं तर नाहीच नाही, कारण की निवांत बसायला मला तर भेटत नाही, कारण की मुलांची क्लास असते, शाळा असते, परत घरातलं कामं आवरायचं असतं हिच्यासाठी। केसांचं टावेलसुद्धा मी काढल्यानंतर तसं गडबडीमध्ये चहा पेत बसले होते। 5 मिनटं बसलो, नंतर ना श्रद्धा टमॅटो एकावर एक टमॅटो खाते। तिला काय आवडतं काय माहिती, मी पण खात होते लहानपणी चटणी मीठ लावून, पण ही चटणी मीठ लावून खात नाही, असंच खाते। नंतर तिचं पप्पासुद्धा नाश्ता वगैरे करून थोडंसं गोळी खाऊन तिने आराम केले। शुगरची गोळी खाल्ल्यानंतर ना त्यांना झोप येते, त्यासाठी 10 मिनटं, मग नंतर निवांत मी केस वगैरे झटकून घेतलं छान, कारण की केसांना टावेल इतकं वजन होत होतं ना, काय सांगायला नको। केस धुतल्यानंतर ना आपल्यालाच आपण स्वतः आवडायला लागतो। काल मला धनरोगचे इंजेक्शन दिलं होतं, माझ्या पायावरती कात्री पडली, ते सुजलं होतं एवढं जाम ना, काय सांगायला नको। नंतर भाजीपाला आणून ना खाली ठेवले होते, ते सगळे काढायसाठी ना किचनमध्ये घेऊन गेले। परत बटाटो, मिरची, टॅमॅटो असं सगळं ना एका परातीमध्ये घालून ठेवले होते, खालीच पडलं होतं ते। म्हटलं आता चला, माझा हात लागल्याशिवाय तर काय निघणार नाही ते, म्हणून पट्टदिशी ते घेऊन गेल्या आणि सगळ्या सामानमध्ये ते घालून ठेवलं। चला, तुम्हाला काय मी मोठी चूक केलं ना तुम्हाला सांगते। माझं नाव 3 वर्षाच्या आधी एक माझं यूट्यूब चॅनल होतं, ते यूट्यूब चॅनल खरं अक्षरशः सांगते तुम्हाला, त्याला इतकं भारी सपोर्ट भेटला होता ना मला। व्ह्यूज चांगले येत होते, वॉच टाईम कंप्लीट झाला होता, म्हणजे पब्लिक चांगली होती, मला इतकं छान छान कमेंट करत होते ना। मी एक दिवस जरी व्हिडिओ नाही टाकले ना, मला असं म्हणायचे, ताई दीपाताई तुम्ही व्हिडिओ का टाकला नाही, किंवा व्हिडिओ का, आणि काहीतरी प्रॉब्लेमच असतंय म्हणतात बघा, ते विनाशक आले विपरीत बुद्धी अशी म्हणतात माहिती का। तसंच माझ्यासोबत काहीतरी झालं होतं, विनाशक आले झालं होतं आणि विपरीत बुद्धी झाली होती माझी, म्हणजे माझं बुद्धी भ्रष्ट झाली होती पूर्ण। माझं 4000 वॉच टाईम कंप्लीट झाला होता, आणि 1000च्या पुढं सबस्क्राईबसुद्धा गेले होते, आणि व्ह्यूज तर इतकं भारी होतीत ना। आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो, कोलॅबरेशन घेत होते मी, ॲडव्हर्टायझिंग केलं असतं, कारण की मी 3 वर्षात किती कुठं ना कुठंपर्यंत गेले असते मी विचारसुद्धा करत नाही, पण माझ्या चुकीमुळं ना ते माझं सगळं चॅनल बंद पडलं। आणि माझं खरं सांगते, आणि ते परत मी चॅनल चालू करायचं म्हणलं ना, माझ्याकडं ना तिचं पासवर्ड नाही भेटत आहे। आता ते पासवर्ड नाही तर आता काही करूच शकत नाही ना, म्हणून ना आता ते चॅनल माझं बंद आहे। ही चुकी ना मला सारखं असं एवढं त्रास देते ना, मी त्या चॅनलकडे जाते, बघते, परत हे होतं माझं, एवढं डोक्यात असं हे होतं, आणि पहिल्यापासून शून्यापासून सुरुवात करते। पण इतकं पहिल्या चॅनलला जितकं मला सपोर्ट भेटलेला आहे ना, तितकं काही मला सपोर्ट इथं भेटत नाही। तरी पण मी प्रयत्न करते, प्रयत्नाला कधी ना कधी देवाने यश दिली, ही अपेक्षा मात्र आहे। बघू आता कधी देईल काय देईल सांगता येत नाही, हे अपेक्षा घेऊनच मी सगळ्या गोष्टी करते, कारण की माझी ना खरंच परिस्थिती एवढी म्हणजे चांगली नाही आहे, बिकट आहे थोडीशी। मग तेच सुधारण्यासाठी ना आम्ही प्रयत्न करतो। आहोंना बरं नसतं, परत 3 मुलांचं शिक्षण वगैरे, सासूबाई असं, मी का असं मोठ्या घराण्यातली नाही आहे, छोट्या ते मिडल क्लास फॅमिली म्हणतात बघा, तशामध्येच आहे। तेच मी आत्तापर्यंत करत माझं काहीतरी चांगलं झालं असतं, आणि त्याचंच माझा आजपर्यंत पश्चाताप आहे। तुमचं काय मत आहे ना ते नक्की सांगा। घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असते म्हणतात बघा, त्याच्यामुळं हात म्हणजे सोडून देते, नंतर पश्चाताप करून काहीच फायदा होत नाही, तसं झालं बघा माझ्यासोबत। नंतर पश्चाताप करून तर माझ्यासोबत काहीच झालेलं नाही, आणि आता सगळं हातातनं निघून गेलं। आता तर शून्यातनं सुरुवात केल्यासारखं झालं, त्यावेळेस पण मी शून्यातनंच केलं होतं, पण इतकं छान सपोर्ट भेटलं होतं का नाही, काय सांगायला नको। पण आत्ता काय इतकं छान सपोर्ट भेटेल, चला असं पुढं तर भेटेल असं अपेक्षा आहे। बघू आता कधी भेटेल, काय भेटेल, किती वर्षांनी माझं चॅनल मोनिटाईज होईल, काय होईल ते देवाच्या हातात। चला, हे मात्र इथंपर्यंत शेअर केलं, तर बस तसं भेंडीची भाजी वगैरे बनवून घेतलं होतं, छान असं भेंडीची भाजी फोडणी वगैरे दिलं, टमॅटो घातला नव्हता, फक्त कांदा, मिरची, परत लसूण, कोथिंबीर, जिरं, मोहरी, एक कढीपत्ता असं घालून मस्त असं तडका दिला होता। मग लगेचच चपाती वगैरे बनवायला घेतलं, सासूबाई बसल्या होत्या जेवायला, पण त्यांना पटकन
इथं ना माझा तवा गरम झाला नव्हता, तरी पण मी चपाती टाकले. चपाती का फुगली नाही. आज काही चपाती फुगली नव्हती, रुसली होती वाटतं माझ्यावर ना. आणि कॅमेरा बंद असते ना त्यावेळेस ना चपाती इतकी भारी फुगते का नाही बाबा सांगायलाच नको. आणि कॅमेरा ज्यावेळेस चालू असते की नाही अजिबात चपाती फुगत नाही. काय वैशिष्ट्य आहे काय माहिती. असं म्हटलं चपाती वगैरे शेकून दिलं, कारण की मलाच होती गडबड, कारण की सासूबाई बसल्या आता जेवायला. म्हटलं पटकन चपाती शेकून द्यायचं. आणि मला सवय आहे हातानेच तेल वगैरे लावायचं आणि ते हातानेच शेकायचं, असं सवय. एकदा कधीतरी घेते उलात ना. आणि गडबड ज्यावेळेस असते ना त्यावेळेस अजिबात घेत नाही, चटका 1000 वेळा बसून घेते. मग माझं शुक्रवारचं वैभवलक्ष्मीचा उपवास होता, पण मला आज पूजा मांडायचे नव्हते म्हणून ना अहोनी जाऊन बाहेरचं फराळ घेऊन आले ते. संध्याकाळच्या टायमाला दुपारी शाळेतून आल्यावर मुलं झोपतात. वरद आणि आराध्य झोपलीत की नाही संध्याकाळी सुटतात, म्हणून त्यांची बिछाना पडला होता. आता थोडंसं गाठा आहे म्हणून अंगावर घेऊन झोपतात. फॅन पण चालू असते आणि अंगावर पण घेऊन झोपतात. त्याच्यामुळे सगळं खॉटवरचं सगळं आवरून घेतलं. नंतर झटकून वगैरे घेतलं. आता ते सगळं आवरून घ्यायचं, संध्याकाळचं रुटीन झाडून लोटून काढायचं, दिवाबत्ती लागायच्या आधी म्हणून पटापटा सगळं काम आवरत होते, कारण की दुपारी काही शूट केलं नव्हतं. म्हटलं आता संध्याकाळचं थोडं शूट करायचं. आणि हां, एक दिवस फुल व्हिडिओ आणि एक दिवस शॉर्ट व्हिडिओ असे येणार आहेत आजपासून माझे. प्लीज सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतर ना सगळं झाडू वगैरे मारून घेतलं घरातलं. 3-4 वेळा झाडू मारलं तर कचरा मात्र तसं पडलेला असतो आमच्या घरामध्ये, काय सांगायलाच नको. मग इथं बघू शकता सगळं झाडू वगैरे मारून घेतलं. भांडी लावायची होती, भांडी पण असंच ठेवून होतं. आता भांडी लावून सगळं आवरून घ्यायचं होतं. माझं डोकं ना जरा थोडंसं दुखत होतं म्हणून ना संध्याकाळी मस्त असं तेल लावून घेतलं, कारण की तेल 2-3 दिवस झालं तेल बी लावलं नव्हतं आणि केससुद्धा विंचरलं नव्हतं. केसांचं हालत बघू शकता कसं पिरंगळल्यासारखं झालेलं आहे, कारण की घरातले कामच इतकं असतात की नाही स्वतःकडं लक्ष द्यायलाच नको वाटतं. कारण की नंतर ना मग आठवते की आपल्या केसांना गुत्ता झाले किंवा दुखतोय असं, म्हणून त्यावेळेस कळतंय ना त्यावेळेस. मग डोकं तीन जास्त दुखत असेल की नाही त्यावेळेस तेल लावायला घ्यायचं, केस विंचरायला घ्यायचं, असं काही ना काही होतंय. इतकी केस गळत होतीत की नाही, केस तेल लावलं नाही केस विंचरले त्याच्यासाठी. नंतर सगळं तेल वगैरे लावून घेतलं, गुत्ता वगैरे काढून घेतलं छान असं. नंतर केस वगैरे विंचरून घेतलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. माझं मत कसं आहे तुमचं तुम्ही मत सांगा. आणि माझ्याकडून चुकी झाली की नाही हे पण नक्की सांगा. आता काय करायचं, नशिबाचं खेळ आहे हे. तर संध्याकाळी दळप द्यायचं होतं, दळप दिलं. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.